10वी अल्जेब्रामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर तुम्ही म्हणू शकता, जवळपास 12 ते 16 मार्कांसाठी चॅप्टर येतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इक्वली इम्पॉर्टंट चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरं, मुलांचे मॅक्झिमम मार्क्स कुठे जातात? जेव्हा क्वेश्चनला सॉल्व्ह करत असतात दोन इक्वेशनला, तेव्हा साईनमध्ये मार्क्स जातात. प्लस किंवा मायनस केव्हा करायचं आहे, मायनस करताना साईन चेंज करणं आवश्यक आहे, ह्या छोट्या मोठ्या चुकांमध्ये मार्क्स जातात. वर्ड प्रॉब्लेममध्ये इक्वेशन चुकीचं बनवलं जातं आणि त्यामुळे मार्क्स जातात, अदरवाईज मुलांना येत असतं. आज आपण पहिली एक्सरसाइज करणार आहे. सगळे बेसिक्स मी तुम्हाला क्लिअर करून देईल. स्टार्ट करू विदाऊट वेस्टिंग एनी टाईम. सगळ्यात पहिले तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय. सो याच्यामध्ये 2-3 टर्म्स आहेत. एक पहिली टर्म आहे लिनियर इक्वेशन, है ना. सो इक्वेशन कोणाला म्हणतो? सगळ्यात पहिले हे झालं माझं इक्वेशन. मध्ये जर इक्वल टूचं साईन आलं तर दॅट इज अन इक्वेशन. आता लिनियर इक्वेशन कोणाला म्हणणार? ज्याच्यामध्ये व्हेरिएबलचा पॉवर 1 आहे, सगळ्यात मोठा, त्याला आपण लिनियर असं म्हणतो. 1 पेक्षा जास्ती नको, 1 पेक्षा कमी पण नको. सो समजा असे पॉवर आहे 5x + 3y = 10. इथे पण xला पॉवर 1, yला पण पॉवर 1. सो लिनियर इक्वेशन. इथे पण लिनियर इक्वेशन होता, पण हा एकच व्हेरिएबल होता, फक्त xच होता. हा पण लिनियर इक्वेशन आहे, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे. ठीक आहे. सो हा झाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता इम्पॉर्टंट गोष्ट, कसं ओळखायचं लिनियर इक्वेशन आहे की नाही, असा क्वेश्चन आपल्याला आहे पुस्तकामध्ये. असा टेबल दिलेला आहे आणि म्हटलं आहे ओळखा. 1-2च गोष्टी सिंपल लक्षात ठेवा. कसं ओळखायचं आहे? महत्त्वाची गोष्ट, व्हेरिएबल रूटमध्ये नाही पाहिजे. जर असेल तर तो लिनियर इक्वेशन नाही होणार. दुसरी गोष्ट, व्हेरिएबलला जो पॉवर आहे तो फ्रॅक्शनमध्ये नाही पाहिजे, नाही राहणार. तिसरी महत्त्वाची गोष्ट, व्हेरिएबल हा कधी पण डिनॉमिनेटरमध्ये नाही पाहिजे. जर असं असेल तर हा लिनियर इक्वेशन राहणार नाही, अदरवाईज राहील, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. स्टँडर्ड फॉर्म काय असतो? स्टँडर्ड फॉर्म असतो ax + by + c = 0. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, a 0 नको आणि b 0 नको. म्हणजे काय? x आणि y च्या सोबत जी संख्या आहे कोइफिशियंट, ते 0 नाही पाहिजे. म्हणजे काय? 3x + 4y + 8 = 0 चालेल. पण जर a 0 असला, म्हणजे x चा कोइफिशियंट हा जर 0 असला, 0x + 4y + 8 = 0, जर असं असेल तर हा लिनियर इक्वेशन तर राहील, पण हा 1च व्हेरिएबलचा राहील, फक्त yच राहील. याच्यामध्ये x ची टर्म तर 0च आहे, म्हणजे आहेच नाही. सो याचा अर्थ a आणि b ह्या दोन्ही व्हॅल्यू 0 नको आहे आपल्याला. दुसरं याला आपण स्टँडर्ड फॉर्म असं सुद्धा लिहू शकतो, ax + by = c. म्हणजे एक्झाम्पल 3x + 5y = 10 असं पण लिहिता येईल. सो लिनियर इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये पण लिहिलं तरी चालेल, या फॉर्ममध्ये पण लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. चला आता आपण हे क्वेश्चन्स करू. आता मी जे सांगितलं आहे त्या बेसिसवर मला असं वाटतं तुम्ही या क्वेश्चनचे आन्सर स्वतःच देऊ शकाल. ठीक आहे. काय म्हटलं होतं? इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, येस ऑर नो. ठीक आहे. सो बघू कसं करायचं. एक त्यांनी पहिला करूनच दिला होता. दुसरा 3x² - 7y = 13. प्रॉब्लेम काय झाला? एक्सला पॉवर किती आहे? 2 आहे. याचा अर्थ दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. संख्या रूटमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. संख्येला बघायचंच नाही आहे. रूटमध्ये असो, पॉईंटमध्ये असो, फ्रॅक्शन असो, काही असो, आपल्याला व्हेरिएबल पाहायचा. व्हेरिएबलला पॉवर इथे पण एक आहे, इथे पण एक आहे, नो प्रॉब्लेम. सो इट इज अ लिनियर इक्वेशन. इथे 0x, भाऊ 0xचा अर्थ x ची टर्मच नाही आहे. सो x ची टर्मच नाही आहे तर लिनियर इक्वेशन तर आहे, पण व्हेरिएबल एकच राहिला ना. सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही राहिला. याचा अर्थ नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सिमिलरली आता मला 5व्याचं तुम्ही आन्सर सांगा की तुम्हाला काय वाटतं की या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे की नाही. ठीक आहे. कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की सांगा. क्वेश्चन नंबर 6. महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की व्हेरिएबल हा डिनॉमिनेटरमध्ये नको. का बरं नको? का बरं असं मी म्हटलं तुम्हाला की हा खाली असेल तर हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही राहणार म्हणून. बघा, तुम्हाला 7th आणि 8th मधलं थोडंसं एक्सपोनेंटचा एक फंडा लक्षात असेल की जर समजा 5 ला पॉवर -3 आहे, याला आपण जेव्हा 1च्या खाली लिहितो तर हा पॉवरचा साईन चेंज होतो, 1/5³ होतो. सिमिलरली
समजा 1/x आहे, याला पॉवर काहीच नाही तर 1 आहे. जेव्हा मी त्याला वरती नेईल त्याचा पॉवरचं साईन काय होईल, चेंज होईल, म्हणजे एक्स रेस टू काय झाला, -1 झाला. मग या इक्वेशनला जर आपण सॉल्व केलं असतं तर काय बनला असता, हा 4 मल्टिप्लाइड बाय एक्सला पॉवर वरती गेला -1 झाला, प्लस 5 इंटू वायचा पण पॉवर वरती गेला -1 झाला, इज इक्वल टू 4. आता पहा, जे व्हेरिएबल आहे त्यांचे पॉवर 1 नाही आहे. सो एवढं करण्याची गरज नाही. सिंपल फंडा लक्षात घ्या, व्हेरिएबल खाली आहे तर लिनियर इक्वेशन राहणार नाही. लास्टवाला एक्स आणि वाय, इथे गडबड झाली, एक्स आणि वाय दोन्ही दिले. त्याच्यामुळं काय झालं ना, एक्स आणि वाय यालाही पॉवर 1 आहे, यालाही पॉवर 1 आहे. सो या टर्मची जी टोटल डिग्री झाली ना ती 2 झाली. 1 + 1 = 2. याचा अर्थ हा सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही आहे. ठीक आहे, चल नेक्स्ट. आता इम्पॉर्टंट आपले क्वेश्चन चालू झाले. पहिला क्वेश्चन पहिल्या एक्झरसाइजचा, सॉल्व बाय जस्ट आपल्याला ॲक्टिव्हिटी करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. काय करायचं आहे बरं, 2 इक्वेशन दिले, 5x + 3y 9, 2x - 3y 12. तुम्हाला लक्षात आलं असेल की वायचे कोइफिशियंट सेम आहे. पहा, एक +3 आहे, एक -3 आहे, एवढाच फरक आहे, कोइफिशियंट सेम आहे. मग अशा वेळेस आपण सॉल्व करताना काय करणं आवश्यक आहे, आपल्याला जर आपण स्वतः सॉल्व करत असतो तर काय केलं असतं, ते दोन्ही कोइफिशियंट जर सेम आहे तर मी ॲड करील तर +3 - 3 कॅन्सल होऊन जाईल. म्हणून त्यांनी तेच केलेलं आहे. लेट्स ॲड इक्वेशन 1 आणि 2. ॲड केलं तर +3 - 3 कटला. पहा, मग काय आला, 5x + 2x झाला 7x. इथे एक्स त्यांनी लिहिलेलंच आहे, मी एक्स मिटवून टाकतो, लिहिलेला आहे, एक्स त्यांनी लिहिलेलंच आहे, इज इक्वल टू 12 + 9 21. इथे माझा आन्सर आलं 21. सो एक्स काढण्यासाठी हा जो मल्टिप्लायचा 7 होता हा इकडे डिवाइड झाला. सो 21/7. सो एक्स इज इक्वल टू 3. पहिला आन्सर आलं. जेव्हा एक आन्सर येतं तर ती व्हॅल्यू आपण कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये पुट करू शकतो. सो त्यांनी कशात पुट केलेली आहे, इक्वेशन 1मध्ये. सो याच्यामध्ये फक्त एक्सच्या आधी आपल्याला एक्सची व्हॅल्यू 3 पुट करायची. सो 5 मल्टिप्लाइड बाय एक्सची व्हॅल्यू काय, 3. बाकी सगळं तसंच, +3y = 9. हा 5 3 15 आहे. हा इक्वल टूच्या दुसरीकडे नेला म्हणून त्याचा साईन चेंज केला. इथे प्लस होता, इकडे जाऊन मायनस झाला, साईन वेगळ्या. इथे चुकतं बघ खूप मुलांचं, साईन जेव्हा डिफरंट असतात आपल्याला 9 - 15 आहे, याला साईन काहीच नाही, तर प्लस आहे, डिफरंट साईन आहे, सबट्रॅक्ट करा, ग्रेटर नंबरचं साईन द्या. सो आन्सर इज -6. मल्टिप्लायचा 3 झाला, डिवाइड. इथे पण थोडी एक कॉमन मिस्टेक होते, लक्षात घ्या. काय कॉमन मिस्टेक होते, समजा प्लस आणि मायनसला तुम्ही डिवाइड करत आहे, तो मायनस वर असो नाही तर प्लस खाली असो, फरक नाही पडत. जर एक प्लस आहे एक मायनस आहे, तुम्ही जर डिवाइड करत आहे तर तुमचा आन्सर मायनस येणार. जर दोन्ही मायनस आहे तुम्ही डिवाइड करत आहे तर तुमचा आन्सर प्लस येणार. आणि जर दोन्ही प्लस आहे तर मग तर मायनस येण्याचा काही प्रश्नच नाही, आन्सर प्लसच येणार. ठीक आहे, सो हेच रूल आणि मल्टिप्लायला सुद्धा अप्लिकेबल आहे. सो जर तुम्ही प्लस आणि मायनसला मल्टिप्लाय केलं तर आन्सर मायनस येईल, जर मायनस मायनसला मल्टिप्लाय केलं तर आन्सर प्लस येईल, आणि दोन्ही प्लसला मल्टिप्लाय केलं तर साहजिकच आन्सर प्लसच राहील. ठीक आहे, सो मग याचा अर्थ आता हा -6 होता आणि खाली +3 होता. सो प्लस मायनस इज मायनस. सो अवर आन्सर इज -2. फायनल आन्सर लिहायचा आहे, एक्स आणि वाय. एक्स किती काढला होता आपण, 3, आणि वाय किती काढला होता, -2. सो असेच क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, सिम्पल. आता मेन आपल्याला सॉल्व करायचे आहेत क्वेश्चन. पहिला क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. तुम्हाला 9thमध्ये पण होते पहा, तुम्ही 2 मेथडनी सॉल्व केले आहेत क्वेश्चन्स. एक केला आहे तुम्ही बाय इक्वेटिंग द कोइफिशियंट, ज्याला आपण म्हणतो एलिमिनेशन मेथड, आणि दुसरी मेथड तुम्ही केलेली आहे सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे, सो आज मी तुम्हाला काही क्वेश्चन एलिमिनेशन मेथडनी आणि काही क्वेश्चन सबस्टिट्यूशन मेथडनी करून देतो, म्हणजे तुमच्या दोन्ही मेथड्स क्लिअर होऊन जातील. सो पहिला क्वेश्चन, 3a + 5b 26. मी पहिले जे इक्वेशन दिले आहे ना ते लिहून घेतो. 3a + 5b = 26 फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट इक्वेशन, आणि a + 5b = 22 सेकंड इक्वेशन. हे नेहमी स्टँडर्ड फॉर्म मुलांना लक्षात ठेवा. आपण या स्टँडर्ड फॉर्ममध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स लिहिणार आणि सॉल्व करणार. हां, दिस इज द स्टँडर्ड फॉर्म. सो आपण काय करणार, नेहमी एक्स आणि वाय हा लेफ्टला पाहिजे, म्हणजे व्हेरिएबल
एक्स वाय असू शकतो, एम एन असू शकतो, ए बी असू शकतो, तो लेफ्टला पाहिजे आणि कॉन्स्टंट म्हणजे साधी संख्या राईटला पाहिजे. जर तसं आहे तर मी त्याला डायरेक्टली नंबर देऊन टाकणार आणि आता सॉल्व कसं करता येईल याचा विचार करू. सो एलिमिनेशन मेथडनी आज आता आपण हा क्वेश्चन सॉल्व करतो आहे. हां, सो एलिमिनेशन मेथड नावावरून लक्षात आलं असेल तुम्हाला, एलिमिनेट करणे. एलिमिनेट करणे म्हणजे एक टर्मला कट करून टाकणे, क्रॉस करणे. आता जो सेम आहे 5b 5b, जर मायनस केला तर 5b मायनस 5b 0 होऊन जाईल. पण जर आता यांचे साईन सेम आहे पा, हाय प्लस हाय प्लस, जर मी प्लस करेल तर 5b प्लस 5b 10b होऊन जाईल. याचा अर्थ मी याला प्लस करून हा माझा कॅन्सल नाही होणार आहे. मग म्हणजे याचा अर्थ मला काय करायला पाहिजे आहे, सबट्रॅक्ट करायला पाहिजे. सो मी काय करतो आहे, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2, उलटही करू शकता. इक्वेशन 2 मधून 1 पण मायनस करू शकतो. ठीक आहे. सो मी लिहिले इक्वेशन्स 3a प्लस 5b 26 आणि a प्लस 5b 22. आता कॉमन मिस्टेक काय होतात मी तुम्हाला सांगणार आहे, नीट लक्ष द्या. सो व्हॉट इज द कॉमन मिस्टेक, जे सगळे मुलं करतात कॉमन मिस्टेक पहा. सगळ्यात पहिले आपल्याला मायनस करायचं म्हटलं आहे आपण, तर मायनसचं साईन देणं आवश्यक आहे. याला साईन काय आहे बरं, काहीच नाही आहे तर प्लस आहे. याला काय आहे बरं, काहीच नाही तर प्लस आहे. हे साईन बदलले पाहिजे, हा प्लसचा मायनस झाला पाहिजे, हा प्लसचा मायनस झाला पाहिजे, हाही मायनस झाला पाहिजे. इथेच मुलं गणित चुकवतात. साईन चेंज करणं खूप इम्पॉर्टंट आहे मुलांना. ठीक आहे. चला मग आता पुढे सॉल्व करा. आणि कोणाचे बदलायचे आहे, खाली जे इक्वेशन तुम्ही लिहिलं त्याचेच बदलायचे. आता सॉल्व करायचं सिम्पल. हा प्लस 3a आहे आणि हा मायनस 1a आहे. आता हा मायनस आहे. आता साईन वेगळे आता आपण काय करायचं आहे, मायनस करायचं आहे, मोठ्या नंबरचं साईन द्यायचं आहे. इज इक्वल टू, हा तर कटला भाऊ, प्लस 5b मायनस 5b कॅन्सल. 26 22, 26ला काय साईन आहे, प्लस आहे, हा मायनस आहे. साईन वेगळे, मायनस केलं, मोठ्या नंबरचं साईन दिलं. सो 2a इज इक्वल टू 4, म्हणजे एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. सो ए किती मिळाला बरं, मल्टिप्लायचा 2 इकडे गेला, डिव्हाइड झाला. सो ए मिळाला 2. किती सिंपल. एक व्हॅल्यू मिळाली की ती दोनपैकी कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये टाकायची, दुसरी व्हॅल्यू काढायची. पुटिंग इन इक्वेशन, पुटिंग व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन 1 करतोय मी. तुम्हाला पाहिजे तुम्ही 2 मध्येही टाकू शकता. 3a प्लस 5b 26, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. आता आपण एच्या आधी एची व्हॅल्यू पुट करणार. हां, सो 3 मल्टिप्लाइड बाय ए, व्हॉट इज ए इज 2 प्लस 5b असाच्या असा, कारण आपल्याला बी तर काढायचं आहे, माहितीच नाही आहे, इज इक्वल टू 26. 3 2 जा 6 प्लस 5b 26. आता चूक, याला ॲड करून 11b करायचं नाही आहे, लक्षात घ्या. 6ला नेलं इकडे, प्लस झाला मायनस, 5b इक्वल टू 20 आणि मल्टिप्लायचा 5 इकडे झाला डिव्हाइड. सो बी मिळाला 4. सो फायनल आन्सर आपला आता, फायनल आन्सर लिहितो आहे, ए मिळाला 2, बी मिळाला 4. सो देअरफॉर आन्सर ए इज इक्वल टू 2 अँड बी इज इक्वल टू 4. दिस इज अवर फायनल आन्सर. ठीक आहे. फायनल आन्सरला हायलाईट करायला कधी पण विसरायचं नाही. एक व्हॅल्यू काढली त्याला डब्बा बनवायचा, दुसरी व्हॅल्यू काढली त्याला डब्बा बनवायचा, फायनल आन्सर डब्बा बनवायचा. सेकंड क्वेश्चन, 2 इक्वेशन दिले आहे. आपण सगळ्यात पहिले काय चेक करणार की क्वेश्चन दिलेला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे की नाही. नसेल तर त्याला पहिले स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणार. आता हा तर दिलेलाच आहे ऑलरेडी, तो मी याला नंबर टाकून देतो. पहिला इक्वेशन आपलं काय आहे बरं, एक मिनिट मुलांना, मी याचा कलर चेंज करतो आहे. येस. सो x प्लस 7y 10, फर्स्ट इक्वेशन. 3x मायनस 2y 7, सेकंड इक्वेशन. याला पण आपण एलिमिनेशन मेथडनी करू. याच्या आधीचं एलिमिनेशन मी केलेलं आहे. इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे एलिमिनेशन मेथडमध्ये, की आपला कोइफिशियंट सेम पाहिजे यार, कोणता तरी एक. जसा या क्वेश्चनमध्ये त्यांनी ना बीचा कोइफिशियंट ऑलरेडी सेमच दिला होता बा, इथेही 5b इथेही 5b, एकदम सोपं गेलं काम आपल्याला. पण आता जर सेम नाही आहे पण आपल्याला एलिमिनेट करायचं आहे, मग कोइफिशियंट सेम करावा लागेल. आता समजा मी ठरवलं ना की मला वायचा कोइफिशियंट सेम करायचा आहे, समजा मी ठरवलं, तर इथे 2 आहे आणि इथे 7 आहे. तर 2 आणि 7च्या टेबलमध्ये येणारा सगळ्यात पहिला नंबर कोणता, जो 2च्याही टेबलमध्ये येतो 7च्याही येतो, तर तो नंबर आहे 14.
म्हणजे मला वायचा पण सोबत 14 करावं लागेल आणि वाय इथे सेकंड इक्वेशनमध्ये पण वायच्या सोबत 14 करावं लागेल, ज्याला आपण LCM म्हणतो. सो इथे 14 करण्यासाठी मी या इक्वेशनला इंटू 2 केलं असतं, प्रत्येक संख्येला इंटू 2. मग काय बनलं असतं हे इक्वेशन माझं, 2x प्लस 14y इज इक्वल टू 20. याला मी केलं इंटू 2, याला मी केलं असतं इंटू 7. मग हे काय बनलं असतं इक्वेशन, 21x मायनस 7 टू जा 14y, 7 7 जा 49. आता पहा वायचा कोइफिशियंट झाला सेम आणि मग मी त्याला कट केलं असतं. आता हे कट करण्यासाठी मला काय करायला पाहिजे सांगा तुम्ही, मी याला ॲड करू मग हा कटेल, की मी याला मायनस करू मग हा कटेल? याचा आन्सर कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की ॲडिंग करायचं आहे की सबट्रॅक्टिंग करायचं आहे. ठीक आहे, पण मी असं नाही करत आहे, मी वायचा कोइफिशियंट सेम नाही करत आहे, एक्सचा करतो आहे. जास्ती सोपं पडेल. का बरं सोपं पडेल पहा, तुम्ही पण हे लक्षात ठेवा, एक्झाममध्ये आपल्या मुलांना टाईम पण वाचवणं फार आवश्यक आहे ना. आपल्याला येत आहे सगळं, पण आपला टाईम वाचला पाहिजे. पूर्ण पेपर सॉल्व करून थोडा वेळ मिळाला पाहिजे पेपर चेक करायला. एक्सचा कोइफिशियंट काय आहे, काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे. तर मग इथे 1 आहे, इथे 3 आहे, म्हणजे मला इथे फक्त 3 करायचं आहे. सो इथे एक्सच्या सोबत 3 करणे एकदम सोपं आहे ना. मी या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 3 करीन, सेकंडला काहीच करायची गरज नाही आहे, म्हणून मी एक्सचा कोइफिशियंट सेम करतो आहे. ठीक आहे, सो मग मी काय केलं, मी करतो आहे मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. याला इंटू 3 केलं मुलांना, किती आला 3x. याला केलं 21y, 10 3 जा 30. प्रत्येकाला इंटू 3 करायचं लक्षात ठेवा, फक्त यालाच नाही करायचं आहे. सो आता आपले दोन इक्वेशन कोणते, हे एक इक्वेशन, हे एक इक्वेशन, हे दोन सॉल्व करायचे आहे आता आपल्याला. एक्सचा कोइफिशियंट सेम झाला बा आता 3x 3x है ना. सो मी आता यांना एकाखाली एक लिहितो आणि यांना आपण सॉल्व करू. सो सॉल्विंग इक्वेशन 2 and 3, सॉल्विंग इक्वेशन 2 and 3. कोणतं पण वरती लिहा, कोणतंही खाली लिहा. मी लिहिलं 3x मायनस 2y 7, सेकंड इक्वेशन लिहिलं आहे, आणि त्याच्या खाली मी लिहिलं 3x प्लस 21y 30, थर्ड इक्वेशन मी त्याच्या खाली लिहिलं. आता मला काय करायला पाहिजे बरं, एक्सचा कोइफिशियंट सेम आहे, पण तो तर हाई प्लस आहे, हाई प्लस आहे, दोघांचं साईन प्लसच आहे. मग मी जर ॲड करील तर 3x 3x 6 होऊन जाईल. मला तर एलिमिनेट करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ जेव्हा साईन सेम असते तर प्लस करून कधीच कटणार नाही आहे. याचा अर्थ साईन सेम असताना आपल्याला नेहमी सबट्रॅक्टच करायचं आहे. सो मग आता आपण सबट्रॅक्ट जेव्हा करू तर इम्पॉर्टंट गोष्ट, खालच्या प्रत्येक संख्येचं साईन चेंज करायचं आहे. इथे चुकतो आपण, लक्षात घ्या. ठीक आहे, साईन प्रत्येकाचं बदलायचं. हा प्लस गेला, मायनस झाला, प्लसचा मायनस झाला, हा प्लस होता, हाही मायनस झाला. प्लस असेल मायनस करायचा, मायनस असेल प्लस करायचं, सिम्पल आहे ना. सो आता बघा, हा +3 -3 कॅन्सल झाला, यांचे साईन सेम आहे. आता ॲड करायचं आहे, जे दोघांचं साईन आहे साईन दिलं, यांचे साईन वेगळे आहे, मायनस केलं आणि मोठ्या नंबरचं साईन दिलं. सो आता वाय काढण्यासाठी मल्टिप्लायचा 23 इकडे डिवाइड झाला, मल्टिप्लायचा डिवाइड होताना साईन चेंज होत नाही, मायनस मायनस इज प्लस. सो वायचा आपला आन्सर आला. पहा, एक व्हॅल्यू मिळाली ना तर ऑलमोस्ट आपला 90% क्वेश्चन खतम होतो. ठीक आहे, मग आता काय करायचं आहे, ही व्हॅल्यू 2 पैकी, आपल्याकडे 3 इक्वेशन आहे आता ॲक्च्युली, पहिलं जे दिलं होतं ते है ना. सो 3 पैकी कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाका आणि दुसरी व्हॅल्यू काढा. सो आता मी ही व्हॅल्यू पुट करतो आहे, पुटिंग व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन 1 मध्ये करतो आहे मी. ठीक आहे, इक्वेशन 1. सो मी लिहिलं पुटिंग व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय होतं आपलं, x + 7y = 10. सो आता तुम्ही एक काम करा बरं, 1 मिनिटसाठी याला व्हिडिओ पॉज करा, एक्सची व्हॅल्यू काढा, काय ते कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि मग चेक करा की तुमची व्हॅल्यू बरोबर आली आहे की नाही. ओके, सो चला मी आता कंटिन्यू करतो आहे. एक्स किती आहे माहिती नाही भाऊ आपल्याला, 7 × y किती काढला आपण, 1 = 10. सो x = 10 + 7चा झाला -7. सो x = 3. पहा, दोन व्हॅल्यूज मिळाल्या, y होता 1, x होता 3. फायनल आन्सर लिहितो आहे. सो फायनल आन्सर x = 3 and y = 1. डब्बा. ठीक आहे, फायनल आन्सरला हायलाईट करणे इम्पॉर्टंट. चलो, आय एम शुअर तुम्हाला एकदम बढिया समजलं असेल, काही इश्यू नसेल.
जर तुम्हाला काही अडचण आहे तर नक्की मला विचारा कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन. सो आता मी याला थोडंसं मोठं करतो. पहा पुढचा क्वेश्चन परत एलिमिनेशन मेथडनी करू. सो दिलेले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. पहा 2x - 3y इज इक्वल टू 9 फर्स्ट इक्वेशन, 2x + y इज इक्वल टू 13 सेकंड इक्वेशन. एलिमिनेशन मेथड ऑलरेडी कोइफिशियंट ऑफ x इज सेम. ठीक आहे, एकदम सोपं. सॉल्विंग 1 and 2. सो मी लिहितो आहे सॉल्विंग इक्वेशन 1 and 2. एकाखाली एक लिहून घेतो. कोणतं पण वरती लिहा, कोणतं पण खाली लिहा. सो हे इक्वेशन वरती लिहिलं, हे इक्वेशन खाली लिहिलं मी. आता बघा मला सांगा प्लस करून चालेल का? ह्याला कट करायचं आहे कारण त्याचा कोइफिशियंट सेम आहे. पण प्लस करील तर 2x 4 होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ मला काय करायचं आहे परत मायनस. आणि मायनस करताना इम्पॉर्टंट गोष्ट काय, खालच्या प्रत्येकाचं साईन चेंज. सो हा प्लसचा झाला मायनस, हा प्लसचा झाला मायनस आणि हा प्लस होता तो पण झाला मायनस. प्लस 2x - 2x कॅन्सल. साईन यांचे सेम आहे. आता हाही मायनस आहे, हाही मायनस आहे, सेम साईन ॲड केलं. जे दोघांचं साईन आहे साईन दिलं. यांचे साईन वेगळे आहे, मायनस केलं पण चुकलं. मोठ्या संख्येचं साईन देणं आवश्यक आहे. सो -4. ठीक आहे. मग आता y काढायचा आहे तर काय होईल बरं, y इज इक्वल टू -4 मल्टिप्लायचा 4 झाला भाऊ डिवाइड. मल्टिप्लायचा डिवाइड होताना साईन चेंज होत नाही. सो वायची व्हॅल्यू मिळाली 1. 90% क्वेश्चन खतम यार. एक व्हॅल्यू मिळाल्यावर लागतेच का दुसरी व्हॅल्यू करायसाठी, आहे ना. एकदम सिंपल काम आहे आता. सो काय करायचं आहे आता मग, पुटिंग व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन, जे सोपं वाटेल ना तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. मी 1 मध्ये टाकतो आहे. सो इक्वेशन 1 काय होतं, 2x - 3y इज इक्वल टू 9. सो 2x - 3 × y इज 1 इज इक्वल टू 9. याची व्हॅल्यू एक्सची पहा बरं. पॉज करा व्हिडिओ, एक्सची व्हॅल्यू काढा, काय येते कॉमेंट बॉक्समध्ये टाका. चेक करा तुमची व्हॅल्यू बरोबर आली आहे की नाही. ठीक आहे. सो हा झाला 2x इज इक्वल टू -3 इकडून झाला +3. सो 2x इज इक्वल टू 12. सो x इज इक्वल टू 12/2. सो x इज इक्वल टू 6. डब्बा. ठीक आहे. आन्सर x इज इक्वल टू 6 अँड y इज इक्वल टू हाऊ मच 1. सो मुलांनो बघा तिसरा क्वेश्चनही झाला. म्हणता म्हणता कधी झाली समजले पण नाही. ठीक आहे. चौथा क्वेश्चन करू पहा. ओके. आता इथून मी सबस्टिट्यूशन मेथड सांगतो कारण आपल्याला दोन्ही आल्या पाहिजे ना. सो सबस्टिट्यूशन मेथड. हां. सो पहिलं इक्वेशन 5m - 3n इज इक्वल टू 19 फर्स्ट इक्वेशन, m - 6n इज इक्वल टू -7 सेकंड इक्वेशन. सबस्टिट्यूशन मेथडसाठी ना इम्पॉर्टंट एक गोष्ट लक्षात घ्या. सोपं काय पडतं, जसं आता सबस्टिट्यूशन मेथडमध्ये करतो काय आपण ॲक्च्युली, आपण कोणत्या पण एका इक्वेशनवरून एका व्हेरिएबलची व्हॅल्यू बनवतो आणि ती व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करतो. म्हणजे समजा मी सेकंड इक्वेशनवरून ठरवलं की एक व्हॅल्यू बनवील तर ती व्हॅल्यू मी फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करेल. जसं फॉर एक्झाम्पल सेकंड इक्वेशन माझं होतं m - 6n इज इक्वल टू -7. जर मी ठरवलं याच्यावरून मी m ची व्हॅल्यू बनवतो तर m ची व्हॅल्यू कशी बनेल, m इज इक्वल टू -7 + 6n. बनली ही माझी m ची व्हॅल्यू. m इज इक्वल टू बनलं. ही व्हॅल्यू मी सेकंड इक्वेशनवरून काढली तर मी फर्स्ट इक्वेशनमध्ये m च्या जागी ही व्हॅल्यू पुट करील. जर मी याच इक्वेशनवरून n ची व्हॅल्यू काढली असती, याच इक्वेशनवरून n ची व्हॅल्यू काढली असती तर काय झालं असतं, हा -6n आहे मी इकडे नेला असता, तो झाला असता +6n, है ना. m इज इक्वल टू -7 + 6n. मग -7 इकडे आणला असता, तो झाला असता m + 7 इज इक्वल टू 6n. आणि नेक्स्ट स्टेपमध्ये मग आता मला n ची व्हॅल्यू काढण्यासाठी मल्टिप्लायचा 6 इकडे आणून करावा लागला असता डिव्हाइड. सो पहा माझी n ची व्हॅल्यू काय मिळाली, फ्रॅक्शनमध्ये मिळाली, है ना. आणि फ्रॅक्शनमध्ये आलं की मग क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करायला लागतं, काही ना काही आपण गडबड करूनच टाकतो. ठीक आहे. म्हणून सिंपल लक्षात घ्या, व्हॅल्यू कोणाची बनवा, ज्याचा कोइफिशियंट आहे 1. ज्याचा कोइफिशियंट 1 राहील त्याची व्हॅल्यू बनवलं तर फ्रॅक्शन नाही येणार. ठीक आहे. सो आता आपण सॉल्व करू मग. सो वी आर सॉल्विंग नाऊ.
सो मी काय करणार आहे, सेकंड इक्वेशनवरून एमची व्हॅल्यू बनवतो. सो सेकंड इक्वेशनवरून माझी एमची व्हॅल्यू काय बनली, एम इज इक्वल टू -7 + 6n ही बनली एमची व्हॅल्यू. मी याला दिला नंबर 3. आता ही मी बनवली सेकंडवरून, म्हणून मी कोणामध्ये पुट करणार, फर्स्टमध्ये. ठीक आहे. सो पुटिंग व्हॅल्यू ऑफ एम इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 मध्ये जिथे आपल्याला एम दिसेल, एमच्या जागी हे लिहायचं आहे आपल्याला. सो हा झाला 5 × एमच्या जागी मी लिहिलं -7 + 6n -3n इज इक्वल टू 19. तसंच्या तसं सगळं बाकी लिहिलं, काही चेंज नाही. आता 5 × 7 आपण +5 नी मल्टिप्लाय करतोय, म्हणून आतलं जे साईन आहे तसंच राहणार. सो हा आला -35 + 5 × 6 = 30n -3n इज इक्वल टू 19. ठीक आहे. सो 30n मधून 3n मायनस करून टाकला, 27n झाला. हा 19 असाच -35 इकडे आणून +35 करून टाकला. किती आले बरं, 54. 27n म्हणजे n किती आला, 54/27 n मी आला. एक व्हॅल्यू मिळाली की लागतेच काय मग दुसरी व्हॅल्यू काढायला, आहे ना. सो पुटिंग व्हॅल्यू ऑफ n इन कोणतं पण टाका, मी टाकतोय थर्ड. आपण ऑलरेडी बनवून ठेवला एम इज इक्वल टू, सोपं पडेल, एम इज इक्वल टू -7 + 6n. याच्यात मी व्हॅल्यू टाकतो. एम इज इक्वल टू -7 + 6n. सो -7 + 6 × n किती काढला, 2. सो -7 + 12. सो दॅट इज आन्सर आला आपला 5. डब्बा फायनल आन्सर m is 5 and n is 2. सो सबस्टिट्यूशन मेथडनी पण आपण एक क्वेश्चन केला. आता क्वेश्चन नंबर 5. ओके. सो आता हा क्वेश्चनमध्ये सुद्धा सबस्टिट्यूशन मेथडनी करतोय. हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा, मी तुम्हाला व्हॅल्यू बनवून देतो. ठीक आहे. सो पहिला 5x + 2y - 3 फर्स्ट इक्वेशन आणि x + 5y = 4 सेकंड इक्वेशन. व्हॅल्यू बनवणं सोपी कोणाची असते, ज्याचा कोएफिशियंट 1 असतो, जो की इथे आहे. म्हणून याच्यावरून आपण x ची व्हॅल्यू बनवू. सो x काय बनेल, 4 + 5y झाला -5y. ही व्हॅल्यू आपण बनवली इक्वेशन 2 मधून, म्हणून पुट करायची 1 मध्ये. ठीक आहे. सो याच्यात पुट करा आणि आन्सर मला सांगा की x आणि yचं तुमचं आन्सर काय येत आहे, कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. सोपा क्वेश्चन आहे म्हणून मी तुमच्यासाठी सोडला आहे, तुम्ही नक्की करू शकणार. अडचण येते फ्रॅक्शनमध्ये, है ना. सो फ्रॅक्शन आपण काढूनच टाकलं, तर क्वेश्चनमध्ये फ्रॅक्शनच नाही राहिलं तर एकदम सोपं नाही होईल का. मग आपण हे फ्रॅक्शनच काढून घेऊ ना, एकदम सोपं करू. काय करायचं, पहिलं काय दिलं होतं आपल्याला, 1/3x + y 10/3. बघा दोन्हीकडे डिनॉमिनेटरमध्ये फक्त 3च आहे ना. सो एक काम करा ना, मल्टिप्लाय बाय 3 करून टाका प्रत्येक संख्येला. सो 1/3x × 3 + y × 3 10/3 × 3 काय झाला, हा 3 कटला, हा 3 कटला. काय बनलं इक्वेशन, 1x + 3y 10. साधं सिंपल इक्वेशन भाऊ, काही फ्रॅक्शन नाही ना, काही नाही, झंझट नाही. दुसरं काय होता, 2x + 1/4y = 11/4. इथे पण दोन्हीकडे सेमच संख्या आहे, मग त्याच संख्येने मल्टिप्लाय करून टाकू आपण. सो आपण केलं मल्टिप्लाय बाय 4. आता मला एक क्वेश्चनचा आन्सर सांगा, जर एका ठिकाणी डिनॉमिनेटर 4 असता आणि एका ठिकाणी डिनॉमिनेटर असता 8, तर आपण कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं असतं जेणेकरून आपला डिनॉमिनेटर चालला गेला असता. ओके. इथे डिनॉमिनेटर 4 आहे, इथे डिनॉमिनेटर 8 आहे. देन यू विल मल्टिप्लाय बाय विच नंबर. ठीक आहे. मला आन्सर सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. आता × 4 करतोय. सो हा झाला 2x × 4, 1/4y × 4, 11/4 × 4. काय फायदा, 4 कॅन्सल, 4 कॅन्सल. हा आला 8x + 1y 11. हे बनले भाऊ एवढी मेहनत करून. आता आपले इक्वेशन बनले आहे. सो दोन इक्वेशन मी पहिले एकाखाली एक लिहून घेतो, मग आपण याला सॉल्व्ह करू. x + 3y 10. पहिलं इक्वेशन होतं x + 3y 10 आणि दुसरं आपण काढलं 8x + y 11. आता पहा सबस्टिट्यूशनच सांगतोय.
एलिमिनेशनही करू शकतो. सबस्टिट्यूशनमध्ये आता तुम्ही पहिल्यावरून व्हॅल्यू बनवायची तर एक्सची बनवा, कारण कोइफिशियंट 1 आहे. दुसऱ्यावरून बनवायची तर वायची बनवा. ठीक आहे. सो मी आता यावेळेस फर्स्टवरून व्हॅल्यू बनवतो. सो फर्स्टवरून व्हॅल्यू काय आली असती, x इज इक्वल टू 10 मायनस 3y. आपण ही व्हॅल्यू बनवली आहे पहिल्यावरून, म्हणून ही कोणामध्ये पुट करणार आता आपण, सेकंडमध्ये. ठीक आहे. सो मी इथे लिहितो पुटिंग व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 2. सो झाला पहा 8 मल्टिप्लाइड बाय एक्सच्या आधी मी लिहिलं 10 मायनस 3y प्लस y इज इक्वल टू 11. बस याला सॉल्व करू, पाहू काय येत आहे पुढे. सो 10 8 जा 80 मायनस 10 3 जा 24y प्लस 1y इज इक्वल टू 11. आता 18 येतो मी इकडे, प्लस 80 झाला मायनस किती येणार बरं, 10 ते 70 आले असते, म्हणजे 69. मोठ्या संख्येचं साईन दिलं. याला ॲड करून चुकून 25 नाही करायचं आहे, साईन वेगळी आहे. पहा साईन वेगळी आहे तर मायनस करा, ग्रेटर नंबरचं साईन द्या, मग मल्टिप्लायचा -23 इकडे झाला डिवाइड. सो y इज इक्वल टू आला मायनस मायनस इज प्लस. सो 23 3 जा 69. सो yची व्हॅल्यू मिळाली. एक व्हॅल्यू मिळाली तर मग करायचं काय, ही yची व्हॅल्यू टाकून द्यायच्यात, कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये टाका. मी थर्डमध्ये टाकतो, एकदम सोपा आहे. x इज इक्वल टू तयारच आहे. सो पुटिंग व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 3 करतो आहे. ठीक आहे. पुटिंग व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 3 काय होतं बरं, x इज इक्वल टू 10 मायनस 3y. सो 10 मायनस 3 इंटू 3 10 मायनस 9. सो x पण मिळाला. फायनल आन्सर मुलांनो, x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 3. हायलाइट द फायनल आन्सर, विसरायचं नाही. चला, सो आता 7वा आणि 8वा ना सिमिलर क्वेश्चन आहे. मी दोनपैकी एक करून देतो, एक तुम्हाला करायचं आहे. काय सिमिलर आहे बरं दोघांमध्ये, तुम्ही बघून सांगू शकता का की दोन क्वेश्चनमध्ये तुम्हाला एकसारखेपणा काय वाटतो आहे. तर याला सॉल्व करायची मेथड पण वेगळी आहे. आपण याला आता आपण जसे केले तसे नाही करणार आहे, थोडी स्टार्टिंग वेगळी आहे क्वेश्चनची. एक तुमच्या आता लक्षात आलं असेल बघितल्याबरोबर की जो कोइफिशियंट इथे x सोबत आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये y सोबत आहे. इथे x सोबत 99 होता, तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये y सोबत आला. आणि जो कोइफिशियंट y सोबत होता 101 तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये x सोबत आला. सो कोइफिशियंटची अदलाबदल होत आहे. सेम इथे 49 x सोबत होता, तो इथे y सोबत झाला. 57 जो y सोबत होता तो x सोबत झाला. तर जेव्हा असे इक्वेशन्स येतील तेव्हा त्यांना सॉल्व करायची मेथड थोडी वेगळी आहे. पहा कसं करू शकतो, पहा लक्ष द्या. पहिला क्वेश्चन मी करून देतो आहे यातला 7th वाला 8th वाला, मग तुम्ही ट्राय करा, तुम्हाला आरामशीर जमेल. सो इक्वेशन होतं 99x प्लस 101y इज 499. फर्स्ट इक्वेशन 101x प्लस 99y 501 सेकंड इक्वेशन. अशा टाईपच्या इक्वेशन्सला सॉल्व करण्यासाठी आपण काय करणार, यांना आपण सरळ सरळ एकदा ॲड करणार, एकदा सबट्रॅक्ट करणार. ठीक आहे. पहा, सो ॲडिंग 1 and 2. सो ॲडिंग 1 and 2 करतो आहे. 99x प्लस 101y 499 आणि 101x प्लस 99y 501. ॲड करताना तर काही साईन चेंज करावे लागत नाही. सो हा झाला माझा 200, हा पण झाला माझा 200, हा झाला माझा 1000. एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या, इथले नंबर नेहमी सेम राहतील आणि याच्याच टेबलमधला हा नंबर राहील. ठीक आहे. सो जे इथे नंबर राहतील त्या नंबरनी पूर्ण इक्वेशनला डिव्हाइड करून टाकायचं आहे. सो मी इथे करतो आहे डिव्हाइड बाय 200. डिवाइड बाय 200 करील तर काय होईल, इथे येईल x, इथे येईल y आणि इथे किती येईल बरं 5. सो नेहमी असं इक्वेशन बनेल x y वाला. ठीक आहे. या इक्वेशनला मी दिला नंबर 3. म्हणजे पहा लक्षात घ्या, आपण ॲड केलं इक्वेशनला ॲड केलं, एक इक्वेशन बनलं x yचं. x आणि y दोघांचा कोएफिशिएंट 1च राहील नेहमी. आता एकदा सबट्रॅक्ट करतो आहे. सो मी लिहिलं इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. 1 - 2 करा, 2 - 1 करा, इट्स ओके.
सो मी लिहितो आहे परत 99x प्लस 101y 499, 101x 99y 501. यावेळेस आपण मायनस करायचं म्हटलं आहे, मग खाली जे पण साईन आहे त्यांचे साईन चेंज झाले पाहिजे. हा प्लसचा मायनस, हा प्लसचा मायनस, हा प्लसचा मायनस. साईन वेगळे आहे, मायनस करा, मोठ्या संख्येचं साईन द्या. साईन वेगळे आहे, मायनस करा, मोठ्या संख्येचं साईन द्या. साईन वेगळे आहे, मायनस करा, मोठ्या संख्येचं साईन द्या. इथे पण पहा सेम आले बा संख्या. एक सोबत तिथे 2 आला, इथेही 2 आला. इथे 200 होता, 200 होता. सो इथे 2ने मी डिव्हाइड करतो. मायनसच्या झंझटमध्ये पडू नका, साधं 2ने डिव्हाइड करा, म्हणजे साईन चेंज होणार नाही. सो हा इथला 2 कटून जाईल, इथे राहील x, इथला 2 कटून जाईल, इथे राहील y, इथला 2 कटून जाईल, 2 1 जा 2. साईन चेंज नाही झालं. हा मायनसचा मायनस, हा प्लसचा प्लस, मायनसचा मायनस. ठीक आहे, सिम्पल. जर तुम्हाला हे समजण्यात कन्फ्युजन झालं असेल तर मला नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. मी हे पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगेल एक छोटासा व्हिडिओ काढून. ठीक आहे, 2 इक्वेशन बनले. प्लस केलं, एक इक्वेशन बनलं XYचं. मायनस केलं, एक इक्वेशन बनलं XYचं. आता हे 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे, मग तुम्हाला x आणि y मिळणार आहे. हे 2 इक्वेशन तुम्ही कोणत्याही मेथडनी सॉल्व्ह करू शकता. आता मी एलिमिनेशननी करून टाकतो याला. ठीक आहे, कोइफिशियंट ऑलरेडी सेम आहे. सो x प्लस वाय 5, आपलं तिसरं इक्वेशन आलं होतं x प्लस वाय इज इक्वल टू 5. सो सॉल्विंग इक्वेशन 3 and 4. एक होता x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि आत्ता आपण काढलं मायनस एक्स प्लस वाय मायनस 1. जर मी प्लस करील तर y कटून x कटून जाईल. जर मी मायनस करील तर y कटून जाईल. काही पण करू शकतो, मी प्लसच करतो आहे. मग प्लस केला, हा प्लस एक्स आणि हा मायनस एक्स कॅन्सल झाला. y प्लस वाय 2y, साईन वेगळी आहे, मायनस करा, मोठ्या नंबरचं साईन द्या. मल्टिप्लायचा 2 झाला, डिव्हाइड, y मिळाला 2, एक व्हॅल्यू मिळाली. सोपं काम. आता कोणत्याही इक्वेशनमध्ये टाका. तिसरं आणि चौथं नेहमी सोपं इक्वेशन राहील. x प्लस वाय 5 मायनस एक्स प्लस वाय मायनस 1. ठीक आहे, तुम्ही याच्यात टाकतो x प्लस वाय इक्वल टू 5 मध्ये. पुटिंग व्हॅल्यू ऑफ y, पुटिंग व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन, हो पुटिंग इन इक्वेशन 3. काय होतं बरं इक्वेशन 3? x प्लस वाय इज इक्वल टू 5. सो x तर माहीत नाही भाऊ, y किती आला होता 2, मग इकडे येऊन झाला मायनस, तर x किती आला 3. सो फायनल आन्सर लिहितोय, x मिळाला 3. x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 2. फायनल आन्सर. आय होप तुम्हाला सगळे क्वेश्चन एकदम छान समजले असतील. आज आपण पूर्ण एक्सरसाइज केली आहे. मी 3-4 क्वेश्चन एलिमिनेशननी करून दिले आहे, 3 क्वेश्चन सबस्टिट्यूशननी पण करून दिले आहेत. पूर्ण बेसिक सगळं समजावून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला काही पण अडचण आली असेल तर तुम्ही एकदा परत थोडंसं बघितलं तर आय एम शुअर तुम्हाला सगळे गणितं नीट जमतील. फंडे सगळे क्लिअर असणं फार आवश्यक आहे मुलांनो. मॅथ्स आहे, पाठांतर करायचं नाही आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच खूप इम्पॉर्टंट व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सोबत शेअर करा. थँक्यू सो मच.